नवीन वर्षात गुंतवणुकीचा संकल्प सोडला असाल तर शेअर बाजारात तुम्हीही नशीब आजमावू शकता। 2024 मध्ये शेअर बाजारावर सर्वच घटकांचा परिणाम झाला, तरीही गुंतवणूकदारांना बहुतांश फायदा झाल्याचं पाहायला मिळालं। एकंदरीतच शेअर बाजाराविषयी गुंतवणूकदार अलर्ट आहेत। नवीन वर्षात 2025 मध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक फायद्याची ठरेल याविषयी गुंतवणूकदारांमध्ये मोठी उत्सुकता आहे। यासाठी लोकल 18ने विशेष करून गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांच्याशी संवाद साधलाय। 2025 मध्ये गुंतवणूक योग्य कोणते शेअर्स आहेत आणि कोणत्या शेअर्समध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारात वाढ मिळू शकते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। यामध्ये पहिला शेअर आहे मोनार्च नेटवर्थ कॅपिटल लिमिटेड। फायनान्स क्षेत्रातील ही छोटीशी कंपनी 3300 कोटीची मार्केट कॅप असलेली ही कंपनी 2022 साली शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाली। स्टॉक ब्रोकिंग, इन्शुरन्स, बॉन्ड, एफडी, म्युच्युअल फंड, पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिसेस, अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट्स यामध्ये कार्यरत असणारी ही कंपनी खूप चांगल्या प्रमाणात ग्रोथ गेल्या काही वर्षात आपल्याला दिसून आली आहे। या कंपनीचा शेअर 80 रुपयाला 2022 साली लिस्ट झाला होता व सध्याची त्याची प्राइस 425 रुपयाच्या आसपासची आहे। जवळपास 21चा प्राइस टू अर्निंग रेशो आणि 40 ते 50% ROCE आणि ROE देत ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे फंडामेंटल्स ग्रो करत आहे। गेल्या जवळपास 30 ते 35% रिटर्न पुढील वर्षात ही कंपनी देईल असा अंदाज या कंपनीच्या शेअरच्या चार्टवरून आपल्याला दिसत आहे। दुसरा शेअर म्हणजे IT क्षेत्रातील जायंट म्हणजेच इन्फोसिस। 2000 साली लिस्ट झालेला हा शेअर गेल्या 25 वर्षात 15 ते 16% CAGR या शेअरने दिलेला आहे। पोर्टफोलिओमध्ये कायम लार्ज कॅप आणि मायक्रो कॅप अशा शेअर्सचं कॉम्बिनेशन असावं। लार्ज कॅप कंपनीमधील IT क्षेत्रातील ही सर्वात नामवंत आणि अग्रगण्य कंपनी। 2 वर्षात या शेअरमध्ये चांगल्या प्रमाणात वाढ अपेक्षित असून जवळपास 20 ते 30% नफा या शेअरमध्ये आपल्याला मिळणे हे अपेक्षित आहे। तिसरा शेअर्स म्हणजे मेडप्लस फार्मसी। फार्मसी क्षेत्रातील हे एक नामवंत नाम। 4250 पेक्षा जास्त मेडिकल शॉप आउटलेट्सची रिटेल चेन, जवळपास 600 पेक्षा जास्त शहरांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे। 2006 साली सुरुवात झालेली या कंपनीने 18 वर्षात उत्तुंग असे यश मिळवलेले आहे। 2000 जवळपास 800-850 पासून 1350 ची लेवल परत आपल्याला बघायला मिळेल असा अंदाज या कंपनीचा चार्ट आपल्याला दाखवत आहे। म्हणजे जवळपास 50% ग्रोथ येत्या वर्षात आपल्याला ह्या शेअरमध्ये दिसून येईल असे या कंपनीच्या आलेखानुसार आपल्याला दिसत आहे। चौथा शेअर म्हणजे लॉयड मेटल अँड एनर्जी लिमिटेड। मेटल क्षेत्रातील ही एक नामवंत कंपनी। जुलै 2023 ला जवळपास 550च्या आसपास या कंपनीचा शेअर लिस्ट झाला आणि 1.5 वर्षाच्या अल्पावधीतच 1160चा हाय म्हणजे जवळपास 100% रिटर्न ह्या कंपनीने ऑलरेडी दिलेले आहेत। जवळपास 40 ते 50% वार्षिक रिटर्न या कंपनीमध्ये 25 सालात मिळतील असा अंदाज या कंपनीच्या आलेखावरून आपल्याला दिसत आहे। पाचवी कंपनी आहे ती म्हणजे मायक्रो कॅप गणेश हाऊसिंग कॉर्पोरेशन लिमिटेड। रिअल इस्टेट या क्षेत्रातील ही कंपनी खूप चांगल्या व्हॅल्युएशनला अवेलेबल आहे। या कंपनीचा प्राइस टू अर्निंग रेशो जवळपास 21चा असून जवळपास 45% आसपासचे ROCE आणि ROE या कंपनीने मेंटेन केलेले आहेत। रिअल इस्टेट क्षेत्रातली कंपनी असून देखील ही कंपनी पूर्णपणे कर्जमुक्त आहे व प्रमोटरचे 73% होल्डिंग या कंपनीमध्ये आहेत आणि कंपनीच्या स्टॉकमुळे खूप चांगल्या प्रमाणात रिटर्न्स गुंतवणूकदारांना मिळवून दिलेले आहेत। 2008 सालात देखील ही कंपनी खूप चांगल्या प्रकारे परफॉर्म करेल असा अंदाज दिसत आहे। त्यामुळे ह्या कंपनीचा शेअर देखील आपल्या पोर्टफोलिओमध्ये ठेवणे हे खूप हितावह आणि फायदेशीर असेल।